15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयावरून महायुती सरकारवरती आगपाखड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही माझा प्रश्न आहे की या निर्णयाची पहिली अंमलबजावणी त्यांचे नेते शरद पवार यांनी केली होती मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये. त्या निर्णयाबद्दल शरद पवार यांचा निषेध करणार का? शरद पवार यांना जाब विचारणार का? शरद पवार यांना या निर्णयाबद्दल विरोध करणार का? आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड कृपया याची उत्तर द्या. त्याचं कारण असं आहे की हा निर्णय 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 1988 मध्ये काँग्रेस सरकार होतं. 12 मेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या दिवशी निघालेला हा GR आहे. 7 दिवस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये 15 ऑगस्ट रोजचा एक दिवस आहे. त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना. मग आत्ता या निर्णयावरती आगपाखड करायचं कारण काय, जो महायुती सरकारने घेतलाच नाही? दुसरं, ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे हे मंत्री होते 2-3 वर्षापूर्वी, त्यावेळी सुद्धा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला होता. त्यावेळी हे दोघं मुग गिळून कुठे बसले होते? त्यावेळी का बोलले नाही? पण मी ठाकरे आणि आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला, आजार झाला असं म्हणणार नाही. कारण पक्ष व सत्ता दोन्ही गेल्यामुळे नैराश्यातून महायुती सरकारच्या विरोधामध्ये काही घडलं तरी टीका करायची, एवढंच या दोघांची भूमिका आहे. महायुती सरकारने जर सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हटलं तरी हे म्हणतील किंवा त्याला विरोधच करतील. त्यामुळे ह्या दोघांना माझी विनंती आहे की कत्तलखाने बंदीचा पहिला निर्णय शरद पवारने आणला, त्याबद्दल त्यांना ते जाब विचारणार का? दुसरं, अजित पवारांनी सुद्धा या भूमिकेबद्दल काही वेगळी भूमिका मांडली आहे, टीका केली आहे. पण मला खात्री आहे की अजित पवारांना या निर्णयाची माहिती पूर्ण असणार, कारण प्रशासनावर उत्तम पकड आणि या महायुतीमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत. हा निर्णय महायुतीने घेतला नाही याची पूर्ण माहिती त्यांना असणारच.